जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की इतरांना समजवायला जाऊ नका, तुम्ही स्वतः चांगले बना, तुम्ही स्वतः चांगले वागा आणि तुम्ही स्वतः चांगले करा, की जेणेकरून तुमचं बघून इतर 4 लोक तुमच्यासारखं वागायचा प्रयत्न करतील, जेणेकरून इतर 4 लोक तुमच्यासारखं वागायचा प्रयत्न करतील असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण बऱ्याच वेळा इतर लोकांना सल्ला देतो, इतर लोकांना सांगत बसतो की असं वाग तसं वाग, हे उत्तम नाही, हे असं कर. तसं समर्थ म्हणतात की इतरांना सांगत बसू नको, तू उत्तमाचं वाग की जेणेकरून तुझ्याकडे बघून 4 लोक तुझ्यासारखं वागायचा प्रयत्न करतील असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की एकलव्याला गुरुनी विद्या देण्यास नाकार दिला. समर्थ म्हणतात की एकलव्याला गुरुनी विद्या देण्यास नाकार दिला, तरीही तो नाराज झाला नाही, तरीही त्याने आपली चिकाटी सोडली नाही, त्याने आपली जिद्द सोडली नाही. त्यानेही गुरूंचा पुतळा बनवून सर्व विद्या तो शिकला. सर्व गुरूंचा पुतळ्याकडे पाहून त्याने सर्व काही विद्या शिकला, सर्व काही विद्या त्याला प्राप्त झाली. आणि त्याची ही विद्या पाहून त्याचा हा चांगुलपणा पाहून गुरूंनाच त्याचा पश्चाताप झाला असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही स्वतः चांगले बना, तुम्ही स्वतः चांगले बना, इतर जण चांगले वागतील, इतर जण चांगले व्हावे असा तुम्ही विचार करू नका, तुम्ही स्वतः चांगले बनायचा प्रयत्न करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की संत मीराबाईला घरातले लोक खूप त्रास देत होते, पतीही त्रास देत होता, तरीही मीराबाईंनी स्वतःचा चांगुलपणा कधीही सोडला नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेस मीराबाईंना संकट येत होती, त्या वेळेस मात्र श्रीकृष्ण संकटाच्या वेळेस तिच्या मदतीला धावत येत होते. त्या वेळेस मात्र श्रीकृष्ण संकटाच्या वेळेस मीराबाईच्या मदतीला धावत येत होते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मीराबाईंनी आपला चांगुलपणा सोडला नाही, म्हणूनच श्रीकृष्ण तिच्या मदतीला येत होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की वेणाताईंनाही खूप त्रास सहन करावा लागला, पण वेणाताईंचे गुरु मात्र समर्थ रामदास स्वामी होते, म्हणून प्रत्येक संकटातून वेणाताईंचीही सुटका झाली. आणि शेवटी समर्थांना सांगून वेणाताईंनीही देह सोडला असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की संत लोक स्वतः चांगले होते, म्हणूनच संत लोकांचं आजही नाव निघतं आणि म्हणूनच दरवर्षी संत लोकांच्या पालख्या पंढरपूरला जातात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत ज्ञानेश्वरांनाही लहान वयात खूप त्रास झाला, संत तुकारामांना त्रास झाला, संत जनाबाईंना त्रास झाला, संत मुक्ताबाईला त्रास झाला, संत गोरा कुंभारांना त्रास झाला, संत नामदेवांना त्रास झाला, तर संत एकनाथांनाही त्रास झाला, संत कबीरांना त्रास झाला, तर संत वेणाबाईंना, मीराबाईंना, जनाबाईंनाही खूप त्रास झाला. तरीही त्यांनी आपला उत्तमाचा स्वभाव, आपले उत्तमाची कर्म, आपलं उत्तमाचा चांगुलपणा, आपलं वागणं, आपलं बोलणं हे कधीही त्यांनी सोडलं नाही. हे उत्तमच वागत राहिले. कोणी कितीही त्रास दिला तरी त्यांनी आपला उत्तम वागण्याचा स्वभाव मात्र सोडला नाही. ते प्रत्येकाशी उत्तम वागतच राहिले. आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत लोकांचं आजही नाव निघतं आणि पुढेही निघणार. आणि जोपर्यंत ह्या सृष्टीवर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव निघतच राहणार असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की सोन्यालाही अग्नीतून जावे लागते, तेव्हा कुठं सोन्याचे अनेक दागिने तयार होतात आणि तेव्हा कुठं सोनं हे चमकतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ताप असल्याशिवाय बाप आठवत नाही आणि बाप भेटतही नाही. म्हणून समर्थ म्हणतात की सुखात आनंदात असल्यावर आपल्याला परब्रह्माची, त्या देवाची आठवण होत नाही. पण आपलं जर एखादी घरातील व्यक्ती जर दवाखान्यात ऍडमिट असेल किंवा आपल्याला जर एखादा त्रास झाला असेल किंवा आपल्याला जर एखादा आजार झाला असेल तर मात्र आपण पदोपदी त्या परमेश्वराचं, त्या परब्रह्माचं नाव काढतो. मग समर्थ म्हणतात की आनंदातही तू नाव घे, दुःखातही तू नाव घे, सदैव तुझ्या बरोबरच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की कुंतीला श्रीकृष्णावर विश्वास नव्हता. समर्थ म्हणतात की कुंतीला श्रीकृष्णावर विश्वास नव्हता आणि ज्या वेळेस कौरवांनी भुयार तयार केले होते आणि त्या भुयाराला कौरवांनी आग लावली होती, पण भुयारातून बाहेर येण्यासाठी मात्र श्रीकृष्णांनी दरवाजा अगोदरच काढला होता. त्या भुयारातून 5 पांडव सुखरूप बाहेर येण्यासाठी
श्रीकृष्णांनी अगोदरच भुयारातून दरवाजा काढला होता आणि मग 5 पांडव, भुयाराला आग लागली होती तरीही 5 पांडव सुखरूपपणे बाहेर आले असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की आपली घागर नळाखाली ठेवा आणि मगच आतल्या घागरीतली घाण बाहेर येईल. तसं समर्थ म्हणतात की आपणही जर अखंड नामस्मरण आणि सत्कर्म जर केलं तर आपली ही परा स्वच्छ होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की 2.5 तास आपण उत्तमाचं श्रवण केलं पाहिजे तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की दूध घेण्यासाठी दुधाचं भांड स्वच्छ करतो. समर्थ म्हणतात की दूध घेण्यासाठी आपण दुधाचं भांड अगोदर स्वच्छ करतो आणि मग आपण त्यात दूध घेतो आणि मग ते दूध खराब होत नाही. तसं समर्थ म्हणतात की आपला देहही आतूनही स्वच्छ झाला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की काट्याच्या झाडाखाली काटेच पडणार आहे तर फुलांच्या झाडाखाली फुलेच पडणार आहेत आणि आंब्याच्या झाडाखाली आंबेच पडणार आहे. तसं समर्थ म्हणतात की कर्म केलं तसं फळ आपल्याला मिळणारच आहे. चांगलं वागलं की चांगलंच फळ मिळणार आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की सीतेच्या हट्टासाठी तिच्या वडिलांनी मैना नावाच्या एका पक्षिणीला आणलं होतं आणि सीतेला ती मैना खूप आवडत होती. ती मैना नावाची पक्षिणी सीतेला खूप आवडत होती आणि सीतेने मात्र त्या पक्षिणीला एका पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं होतं. एका पिंजऱ्यामध्ये तिला ठेवलं होतं आणि बाहेर कुलूप लावायची आणि रोज ती तिच्याशी बोलायची. पण त्या मैनेचा पती, त्या मैनेचा नवरा मात्र तिला रोज सोडवण्यासाठी तिथे येत होता, त्या झाडावर येत होता, पण पिंजऱ्याला मात्र नेहमी कुलूप असायचे. त्यामुळे तिचा पती नाराज व्हायचा आणि ती मैनाही खूप दुःखी होती. कारण बरेच दिवस झालं तिला कोंडून ठेवलं होतं, तिला मोकळ्या हवेमध्ये कधीही सोडलं नव्हतं आणि तिला खूप त्रास होत होता. तिला तिच्या मैत्रिणीशी, तिला तिच्या पतीशी भेटता येत नव्हतं आणि ती आतल्या आत खूप दुःखी झाली होती. पण एक दिवशी मात्र चुकून त्या पिंजऱ्यामध्ये खायला ठेवण्यासाठी सीतेने दरवाजा उघडला आणि पिंजऱ्याचं तार लावायचं ती विसरूनच गेली. आणि त्या क्षणी मात्र मैनेचा पती तेथे आला आणि मैनेला सोडवलं. मैना ही त्या पिंजऱ्यातून बाहेर उडत गेली आणि मैनेने मात्र जाताना सीतेला श्राप दिला, तळतळ दिला की मी जसं या पिंजऱ्यामध्ये 14 वर्ष त्रास सहन केला, 14 वर्ष मला तू कोणाला भेटू दिलं नाही, 14 वर्ष मी दुःखी राहिले, तसं तू ही 14 वर्ष दुःखीच राहशील. आणि म्हणून ज्यावेळेस सीता वनवासाला गेली त्यावेळेस रावणाने तिला लंकेमध्ये नेलं आणि 14 वर्ष सीतेला लंकेतच ठेवलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की इतरांचे घेतले तर आशीर्वाद घ्या पण तळताट मात्र कोणाचाही घेऊ नका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक बोध देतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये विद्वान पंडित होता आणि त्याचं नाव सगळ्या गावामध्ये होतं. बरेच लहान मुलं, मोठी माणसं त्याचं नाव काढत होते, कारण त्याचा स्वभाव उत्तमाचा होता, कर्म उत्तमाची होती, सत्कर्मात वागायचा, कोणालाही दुखवत नव्हता, सगळ्यांचा आशीर्वाद घेत होता आणि प्रत्येकाच्या मदतीला तो जात होता. असा तो विद्वान पंडित होता आणि अनेक लोक त्याचं कौतुक करत होते, नाव घेत होते. आणि म्हणूनच एक दिवशी मात्र एका व्यक्तीने त्या पंडिताची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि तो विद्वान पंडित कामानिमित्त परगावी त्याला जायचं होतं. त्या विद्वान पंडिताला कामानिमित्त परगावी जायचं होतं आणि म्हणून तो एका बसमध्ये चढला. त्यावेळेस कंडक्टरलाही त्या विद्वान पंडिताचं सर्व काही माहिती होतं. सर्व लोक त्याची कौतुक करतात, त्याचं नाव काढतात असं त्या कंडक्टरला माहिती होतं. त्यावेळेस त्या कंडक्टरनेही विद्वान पंडिताची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि ज्यावेळेस तो कंडक्टर विद्वान पंडिताकडे तिकीट मागण्यासाठी आला त्यावेळेस त्या गावाचं तिकीट मात्र, ज्या गावात विद्वान पंडिताला जायचं होतं त्या गावाचं तिकीट मात्र 20 रुपये होतं. त्यावेळेस विद्वान पंडिताने आपल्याकडची 50ची नोट त्या कंडक्टरला दिली. मग कंडक्टरने त्याला 30 रुपये द्यायच्या ऐवजी 40 रुपये दिले. कंडक्टरने त्या विद्वान पंडिताला 30 रुपये माघारी द्यायच्या ऐवजी 40 रुपये दिले आणि तो कंडक्टर पुढचे तिकीट काढण्यासाठी पुढे गेला. त्यावेळेस विद्वान पंडिताने पैसे
घेतले तर 40 रुपये होते. तो विद्वान पंडित मनात विचार करू लागला की मी तर 50ची नोट दिली, तिकीट तर 20 रुपयेच आहे, मग मला 30 रुपये माघारी द्यायची ऐवजी कंडक्टरने 40 रुपये कसे दिले याचा तो विचार करू लागला. आणि थोड्या वेळाने अर्धा एक तास निघून गेला. त्यावेळेस त्या विद्वान पंडिताला ज्या गावात जायचं होतं ते गाव आलं. त्यावेळेस बसही तेथे थांबली. त्यावेळेस विद्वान पंडित उभारला आणि त्याने कंडक्टरला हाक मारली आणि कंडक्टरला म्हणाले, अहो साहेब, तुमच्याकडून एक चूक झाली आहे. मी तुम्हाला 50ची नोट दिली, तिकीट होतं 20 रुपये, तुम्ही मला 30 रुपये द्यायचे ऐवजी तुम्ही मला 40 रुपये दिले. हे तुमचे जादाचे 10 रुपये मला नको, हे 10 रुपये तुम्ही घ्या. हे चुकून तुमच्याकडून माझ्याकडे जास्त आले. त्यावेळेस मात्र कंडक्टरने ते 10 रुपये घेतले आणि विद्वान पंडित त्या गावामध्ये उतरला. मग त्या कंडक्टरलाही आश्चर्य वाटलं. खरंच हा माणूस श्रेष्ठ आहे, म्हणूनच याचं नाव सगळीकडे निघतं. आज मी मुद्दाम म्हणूनच ह्याला 10 रुपये जास्त दिले, पण ह्याने मात्र 10 रुपये माझ्याकडे जास्त आले म्हणून ठेवून घेतले नाही. ह्याने मात्र प्रामाणिकपणाने ते 10 रुपये परत दिले. म्हणून समर्थ म्हणतात की दुसरे चांगले वागण्याचा, दुसऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही स्वतः चांगले बना, की जेणेकरून आपलं पाहून 4 लोक चांगले वागतील, चांगलं बोलतील, चांगलं करतील, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.